कसं मंत्रोद्धाराची जी वेगळी वेगळी प्रक्रिया आपल्याकडे पूर्वमीमांसा शास्त्राने सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. एखादा मंत्र आपल्याला सिद्ध करून घ्यायचा आहे, मंत्र काढून घ्यायचा. मंत्रोद्धार म्हणजे मंत्र काढून घेणं. गुप्त रीतीने काही सांगितलेले मंत्र आपल्याला पाहायला सापडतात. त्या मंत्राची गुप्त रीतीने वर्णन असतात. त्या गुप्त वर्णनातून ते मंत्र काढून घेणं ही जशी प्रक्रिया आहे, तसं एखाद्या वेद मंत्रातून ठराविक अक्षर संख्येचा त्याग करता करता एक एक अक्षर उचलत गेलो आपण, की आपल्याला काही मंत्र उपलब्ध होतात. सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम या मंत्रामध्ये 3-3 अक्षर सोडत चला, एक एक अक्षर उचलत चला. विठ्ठल तुम्हाला शब्द मिळतो की रे बघा. सभूमीम सोडून द्या, वि विश्वतो वृत्वा मधलं वि घ्या. हा शिव तो वृ सोडून द्या, त मिळ तवा मधलं त काढून घ्या, वित्त झालं. तवा मधलं वा घ्यायचं, तवा पिश त्वा सभूमी विश्वतो वृत्तवा अत्यति हे काढून टाकायचं. ठ घ्यायचं तिथलं, त ठ वित्त ठ. दशांगु हे काढून टाकायचं, 3 अक्षर सोडून द्यायचे. आणि लम विठ्ठलम मंत्र उद्धार प्रक्रियेने आपल्याला याच्यातून विठ्ठल नाम मंत्र सिद्ध करून घेता आला. म्हणजे काय झालं, विठ्ठल नाम मंत्र उद्धार प्रक्रियेने आपल्याला काढून घेता येतो. याच्याकरता या वेद मंत्राच्या अर्धालीचा उपयोग झाला. आणि सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत, हे अत्यतिष्ठत हे जे स्था धातूचं भूतकालीन रूप आहे, त्याच्यातून आपल्याला काय लक्षात घेता आलं, उभा राहणारा परमात्मा म्हणजे परमात्मा पंढरीनाथ. अशा पद्धतीचं वर्णन त्याच्यातून आपल्याला घेता आलं. हे झालं वेदाच्या बाबतीत चिंतन. वेदाच्या बाबतीमध्ये अनेक अनेक मंत्रातून अशा पद्धतीचं परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन आपल्याला घेता येतं. पांडुरंगाचं वर्णन करणारे जसे वेदमंत्र आपल्याला पाहायला सापडतात, तशी काही स्मृती वाक्य बघा. स्मृतीमध्ये आपण गीतेचाच विचार करा ना. ईश्वर गीता ब्रह्मसूत्र भाषामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्मृतीचा उल्लेख येतो त्या ठिकाणी आचार्याने स्मृती वाक्य म्हणून बहुतेक गीतेचंच प्रमाण दिले. म्हणजे गीता ही सर्वश्रेष्ठ स्मृती आहे हे आचार्याने मान्य केलं. मग आपल्याला त्या स्मृतीतून आपल्याला परमात्म्याच्या संबंधानं काही वर्णन मिळतं का? बघा, पांडुरंगाच्या संबंधानं मिळतं. हाच पांडुरंग सगळ्या जगाला बाहेरून आणि आतून व्यापणारा आहे अशी वर्णन गीतेतून आपल्याला मिळतात. बाहेरून व्यापणारा हाच आहे. 13व्या अध्यायातला तो श्लोक बघा. 13व्या अध्यायातला बहुतेक 13वा श्लोक आहे. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षि शिरोमुखम सर्वतः श्रुतिमान लोके सर्वम आवृत्य तिष्ठती. तिष्ठती तिष्ठती शब्दाला महत्व आहे. सर्वतः पाणिपादं तत् त्याला सगळ्या बाजूने हात पाय आहेत. सर्वतोक्षि शिरोमुखम त्याला अक्षी डोळे शिरोमुख सर्व बाजूने आहेत. सर्वतः श्रुतिमत ते सगळ्या बाजूने कान असलेलं ते दैवत आहे. आणि लोके सर्वम आवृत्य तिष्ठती जगामध्ये सगळ्याच्या सगळ्या पदार्थांना व्यापून तो परमात्मा उभा आहे. सगळ्याच्या सगळ्या जगाला व्यापून तो परमात्मा उभा आहे म्हणलं ते परमात्मा पांडुरंगाचं वर्णन झालं. काय आहे, भगवद्गीतेवर ज्या अनेक टीका आपल्याला पाहायला सापडतात की नाही, त्याच्यामध्ये कर्नाटकातले रमावल्लभदास नावाचे परमात्मा पंढरीनाथाचे मोठे भक्त होऊन गेले. पांडुरंगाच्या संबंधाने त्यांनी खूप छान सुंदर रचना केलेली आपल्याला पाहायला सापडतात. खूप गोड पद आहेत त्यांचे. तर त्या रमावल्लभदासांनी गीतेवर एक टीका लिहिली. पांडुरंगाच्या शिवाय दुसऱ्या देवाला ते मानतच नाहीत. रमावल्लभदासाची ही एकनिष्ठा आहे. आणि या एकनिष्ठेपोटी रमावल्लभदासांनी ज्या ज्या ठिकाणी स्था धातूचा प्रयोग करून कोणतं ते रूप गीतेत आलं त्या ठिकाणी पांडुरंगच सांगितलेलं आहे असं स्पष्ट लिहिलंय. सर्व आवृत्य तिष्ठती म्हणलं की ते परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन आहे. हे त्याची परमात्मा पंढरीनाथाची बाह्य व्याप्ती सांगणारं हे वचन आहे. अंतर्व्याप्ती सांगणारं वचन 18व्या अध्यायात म्हणे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. हृद्देशे तिष्ठती म्हणलं, तिष्ठती म्हणलं की उभा राहिला की पांडुरंग आला. आणि हृद्देश तिष्ठती म्हणलं की अंतर्व्याप्ती आली. सर्व आवृत्य तिष्ठती म्हणलं की बाह्य व्यापून असलेला परमात्मा पंढरीनाथ दिसला. आणि आतून व्यापून असणारा परमात्मा पंढरीनाथ पाहायचा झाला तर ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. सर्व भूतांच्या ठिकाणी समानतेनं स्थित असलेला तो परमात्मा तिष्ठन्त म्हणलं की पांडुरंग आहे. सर्व भूतांच्या अंतर्यामी रूपातही तोच आहे. सर्व जगाला बाहेरून व्यापणार आहे तोच परमात्मा पंढरीनाथ आहे. हे तिष्ठती तिष्ठती तिष्ठन्तम या स्था धातूच्या रूपातून आपल्याला गीतेनं दाखवून दिलं. म्हणजे स्मृती ग्रंथातून पांडुरंगाचं वर्णन आहे आपल्याला लक्षात घेता येते. पुराणाचा विचार जर आपल्याला करायचा झाला
तर अनेक पुराणामध्ये परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन आहे. आपल्यासमोर आताही 2-3 पुराणं आहेतच आहे ना. स्कंद पुराणातला परमात्मा पंढरीनाथाचा महिमा, विष्णू पुराणातला, त्याच्यानंतर पद्मपुराणातला पांडुरंगाचा महिमा, या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला पांडुरंगाचं वर्णन पाहायला सापडतं. इतिहासाचा विचार करा. इतिहासामध्ये रामायण आणि महाभारत 2च ग्रंथ येतात बरं का. इतिहासाचा विचार जर आपण केला तर रामायणाचे जे अनेक प्रकार आहेत त्याच्यात आनंद रामायणामध्ये रामराय यात्रा करता करता पंढरी क्षेत्राला आल्याचं वर्णन आहे. आनंद रामायणामध्ये इतिहासाने रामायण पंढरी क्षेत्राचं वर्णन केलं, पांडुरंगाचं वर्णन केलं, असं त्याच्यातून म्हणतायत आपल्याला. माणसं विचारतात आपल्याला की पांडुरंग हे तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी आले असं तुम्ही सांगता, श्रीकृष्णाचं हे रूप आहे म्हणता, आणि रामराय तर त्याच्या आधी झालेले, हे कसं जमायचं? रामराय अगोदर झालेले असताना ते पांडुरंगाची यात्रा करायला येतात असं कसं झालं? असं कोणी जर विचारलं तर त्याला उत्तर आहे की बाबा कोणत्याही घटना अनादी पद्धतीच्या असतात आणि त्याच्यामुळे रामरायाच्या अगोदर पांडुरंगराय नव्हते असं नाही. आपल्याला हे जे मी स्कंद पुराणातलं महात्म्य माझ्या समोर आहे ना, या स्कंद पुराणातल्या महात्म्यामध्ये असं एक वर्णन आपल्याला पाहायला सापडतं की बलराम दादा तीर्थक्षेत्राची यात्रा करायला निघाले आणि त्या तीर्थक्षेत्राच्या यात्रेमध्ये बलराम दादा पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाचं दर्शन घेतलं. पांडुरंगाचं दर्शन घेतल्याच्या नंतर पांडुरंगाच्या हृदयावर काही अस्पष्ट अक्षरं त्यांना दिसायला लागली. ती अक्षरं त्यांना वाचता येणार म्हणून बलराम दादांनी पंढरपूरला मुक्काम केला. चंद्रभागेच्या पाण्याचं सेवन करून त्यांनी या ठिकाणी राहून पंढरपूरला तप केलं आणि तपाच्या नंतर त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यावर पुन्हा ते पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. तेव्हा हृदयावरची अक्षर वाचता आली नाही, परब्रह्म तत्व लक्षात आलं. हे वर्णन आहे. कोण यात्रेला गेला? बलराम दादा. बलराम दादा कोण आहेत? श्रीकृष्णाचे मोठे भाऊ. श्रीकृष्णाचे मोठे भाऊ असलेले बलराम दादा या ठिकाणी यात्रा करत आले. ते पांडुरंगाला ओळखू शकले नाहीत. असं होऊ शकतं? हे कसं झालं? तर हे परमात्मा पंढरीनाथ नावाचं दैव, हे पांडुरंगाचं श्रीकृष्ण रूपामध्ये या ठिकाणी येणं झालं वगैरे वगैरे मध्ये घडलेली लीला आहे. त्याच्याही पूर्वी परमात्मा पंढरीनाथ या स्थानावर अनादि अनंत अशा पद्धतीचं परमात्मा पंढरीनाथाचं पंढरी वास्तव्य जर आपण स्वीकारलं तरी घटना घडली तेव्हापासूनच पांडुरंग इथे आहेत असं म्हणायचं कारण नाही. ते इथे आहेतच. कोणत्या देवाच्या बाबतीत? ते वृंदावन क्षेत्राचं महात्म्य सांगताना म्हणले पा, वृंदावनम परित्यज्य पदमेकन न गच्छते क्षणमेकन न गच्छते. वृंदावनाचा त्याग करून एक पाऊलभरही आणि एक क्षणभरही परमात्मा बाजूला जात नाही. सर्व काळ वृंदावनामध्ये कायम परमात्म्याचं वास्तव्य आहे, श्रीकृष्णाचं वास्तव्य आहे. आणि आता श्रीकृष्णाचं कायम वास्तव्य वृंदावनामध्ये आहे म्हणल्याच्या नंतर श्रीकृष्ण परमात्मा त्या वृंदावन क्षेत्रात ज्या वेळेला संचार करत होते त्यावेळेला त्यांचा संचार मानानं, वास्तव्य मानानं, मागं पुढं कसं मानणार आहात असं कोणी विचारलं तर त्याला उत्तर असं आहे की बाबा अनादि अनंततेनं परमात्म्याचं त्या ठिकाणी वास्तव्य आहे. तसं पंढरी क्षेत्रामध्ये पांडुरंगाचं अनादि अनंततेनं वास्तव्य आहे. मध्ये घडलेल्या घटनामध्ये ते कधीतरी आले गेल्याचं तुम्हाला दिसत जरी असलं तरी ते आले गेले लीला आहे, फक्त दाखवण्यापुरती लीला आहे. कायमचं राहणं इथंच आहे त्यांचं. असं परमात्मा पंढरीनाथाचं कायम राहणं इथं असल्यामुळे मग रामराय तिथं आले. रामरायांना पांडुरंगाचं दर्शन झालं. बलरामरायला तिथं आले, त्यांनी भगवंताचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं. हे सगळं संगतवार होतं. हे कुठं सांगितलं गेलं? इतिहासात सांगितलं गेलेलं पांडुरंगाचं महात्म्य आहे. श्रुतीनं वर्णन केलं, स्मृतीनं पांडुरंगाचं वर्णन केलं, पुराणाने वर्णन केलं, इतिहासाने वर्णन केलं, आपल्या संत महात्म्याने तर लागल तेवढी वर्णनं केली. म्हणजे वेद बोधित देव पंढरी क्षेत्रामध्ये आहे. तीर्थक्षेत्रत्व प्राप्त होण्याची जे निकष आपण विचारात घेत होतो त्याच्यातला पहिला निकष काय होता? तिथं वेदबोधित देव असला पाहिजे. वेदबोधित देव आहे. एक ऋग्वेदातला मंत्र आहे आणि त्या ऋग्वेदातल्या मंत्रात प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाला उत्तर तैत्तिरीय आरण्यक उपनिषदामध्ये आपल्याला पाहायला सापडतं. प्रश्न इथे, उत्तर तिथे आहे.